मोदकाचे मी तुमच्यासोबत वेगवेगळ्या प्रकारचे रेसिपी शेअर केलेले आहेत. इन्स्टंट मोदक, उकडीचे मोदक, तळणीचे मोदक आणि आज आपण हे झटपट असे गव्हाच्या पिठाचे मोदक पाहणार आहोत, जे चवीला एकदम भारी लागतात आणि बनवायलाही खूप सोपे आहे. साहित्यही कमी लागतं, कारण हे सर्व साहित्य ना आपल्या घरामध्ये उपलब्ध असतं. त्यापासून बनवलेले आहेत आणि खाण्यासाठी तेवढे अप्रतिम चवीचे लागतात ना, की यामध्ये मी थोडाफार फरक केलेला आहे, ज्यामुळे हे मोदक जे आहेत ना खरंच खूप चविष्ट बनतात. तर नक्की बनवून पहा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. तर बघू शकता, तोंडात टाकताच विरघळणारे हे मोदक बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे इथे 2 कप गव्हाचं पीठ. तर कुठलीही एक वाटी घ्या, त्याने मापून घ्या. तर 2 कप मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता यामध्येच आपण घालणार आहोत 2 चमचे बारीक रवा. एका कपासाठी 1 चमचा असं या प्रमाणात घ्यायचं आहे. त्यानंतर थोडंसं मीठ घातलेलं आहे. 1 चमचा तूप घेतलेला आहे आणि हे तूप चांगलं आपल्याला ना पिठाला चोळून घ्यायचं आहे. जास्त पिठाचा आपण वापर करणार नाही आहोत. म्हणजे जसं मूठ घट्ट होईपर्यंत आपण जसं पीठ मोहन देतो तसं काही गरज नाही. फक्त 1 चमचा तूप घातलेलं आहे आणि थोडंसं पाणी घालून आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे. बघा, थोडंसं पाणी घालून हे पीठ आपल्याला ना थोडंसं असं मऊसर असं मळून घ्यायचं आहे. जास्त घट्ट मळायचं नाही, थोडं मऊ मळायचं आहे. कारण आपण यामध्ये रवाही घातला आहे ना, तर थोडासा मुरला पाहिजे. त्यासाठी आपण इथे थोडं मऊ भिजवून 10 मिनटं मी इथे झाकून ठेवलं होतं. बघा, पीठ चांगलं मुरलं गेलेलं आहे, रवाही चांगला फुलला आहे. आता याचे ना छोटे छोटे असे आपण मुटके करून घेणार आहोत. काहीच कठीण काम नाही आहे, फक्त गोळा करायचा आणि हाताने असं बोटाने असं दाबून घ्यायचं. तर या पद्धतीने आपण जास्त जाड नाही, पातळ असे आपण मुटके करून घेऊया. तर हे बघा, असे मुटके मी करून म्हणजे काय होईल, आपल्याला तळायला सोपं पडेल. तर हे मुटके आपण बनवून घेतलेले आहेत, तेलामध्येच तळून घेणार आहोत. तर मग मीडियम गॅसवरती आपण मस्त असे थोडेसे खरपूस होईपर्यंत आपण हे तळून घेऊया. म्हणजे काय होईल, आपण गव्हाचं पीठ, रवा जे कच्चं वापरलं आहे ते चांगलं शिजलं जाईल, मस्त असं तळलं जाईल आणि लाडवांना टेस्ट खूप छान येईल आणि लाडू जास्त दिवस टिकतील. आता हे व्यवस्थित अलटून पलटून सर्व बाजूने थोडासा सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेऊया. तर हे बघा, मुटके आपले तळून झालेले आहेत, थंड करून घेतलेले आहेत. आता याचे छोटे छोटे तुकडे करून घेऊया. म्हणजे काय होईल, आपल्याला मिक्सरमधून बारीक करायला सोपं पडेल. त्यामुळे याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे. आता हे छोटे तुकडे करूनही तुम्ही थंड करून घेऊ शकता, यामुळेही लवकर थंड होतील. तर हे मी असे छोटे छोटे तुकडे याचे करून घेते. आता यामध्ये काय करायचं, आपल्याला थोडेसे दोनदा घालून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं. एकदम असे लगदा नाही झाला पाहिजे, थोडा मिक्सर बंद चालू करत करत असं आपल्याला याला बारीक करून घ्यायचं. एकदम जाडसरही ठेवायचं नाही आहे. आता उरलेलेही मी मुटके तळून घेते. आता हे सगळं आपलं मिश्रण दळून झालेलं आहे. आता वळूया गॅसकडे. परत गॅसवरती 1 चमचा तूप घेते मी. सेम कढईमध्ये आपण ज्यामध्ये मुटके तळले त्यामध्ये 1 चमचा तूप घेतलेला आहे. त्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स घालते. आपल्याला जास्तीत जास्त ना फक्त 2 चमचे तूप लागतं, जास्त तूपही आपण वापरलेला नाही आहे. थोडंसं 1 चमचा खसखस घालते. खसखसमुळे ना खरंच छान टेस्ट येते या मोदकांना. तर नक्की बनवून पहा, कारण आपण यामध्ये थोडाफार चेंज केलेलं आहे. त्यामुळे ना हे लाडू खूप छान लागतात चवीला. कुठल्याही पदार्थामध्ये तुम्ही थोडाफार बदल केलात ना, तर तो चवीला खरंच खूप छान लागतो. आता हे ड्रायफ्रूट्स, खसखस थोडंसं भाजून झाल्यानंतर यामध्ये घालणार आहे मी 1 कप गूळ. तर 2 कप गव्हाच्या पिठासाठी आपण इथे 1 कप गूळ घेतलेला आहे. म्हणजे जेवढं पीठ घेतलेलं आहे त्याचं अर्धा आपल्याला इथे गूळ घ्यायचा आहे. वजनामध्ये तुम्ही समजा घेतलात 1 किलो पीठ घेतलं, तर अर्धा किलो इथे तुम्हाला गूळ वापरायचा आहे. तरी बघा, मस्त असं गूळ वितळेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. गूळ वितळवायचा, आपल्याला पाक वगैरे किंवा कडक असं काही करायचं नाही, फक्त गूळ वितळवून घ्यायचं आहे. बघा, मस्त गूळ वितळला गेलेला आहे. तर गॅस करूया बंद आणि हे जे ना हलकंसं थंड होऊ देऊ 1-2 मिनटं. तोपर्यंत काय करायचं आहे, जे आपण मुटके दळून ठेवले होते त्यामध्ये थोडीशी वेलची पावडर घालते आणि इथे मी थोडा वेगळा फ्लेवर देण्यासाठी 2 चमचे डेसिकेटेड कोकोनट घेते. म्हणजे सुक्या खोबऱ्याचा चुरा मार्केटमध्ये इझिली मिळतो. 1 मोठा चमचा भरून मिल्क पावडर घेते. यामुळे ना माव्यासारखी टेस्ट येते आणि मोदक खाण्यासाठी खरंच खूप टेस्टी लागतात. हे छोटे छोटे 10 रुपयेवाले पॅकेट मिळतात ना, ते तुम्ही वापरा, मस्त टेस्ट लागते मिल्क पावडर घातल्यामुळे. तर आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत, कारण आपल्याला हे मोदक जास्त दिवस ठेवायचे असतील, 2-3 दिवस, तर आपण यामध्ये मावा वगैरे वापरू शकत नाही. त्यामुळे मिल्क पावडर वापरली ना
तर हे मोदक टिकतातही छान आणि चवीलाही खूप छान लागतात. तर सर्व साहित्य मिक्स केल्यानंतर आपण यामध्ये जो गूळ वितळवून ठेवला होता तो घालून घ्यायचा आहे. लक्षात ठेवा, जास्त एकदम थंड करायचं नाही. 1 मिनिटभर आपण हे सर्व साहित्य मिक्स करेपर्यंतच गूळ थंड करून घेतलेला. तर हा लगेच गरम गरम गूळ या पिठामध्ये टाकायचा आहे आणि आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. गरम आहे त्यामुळे चमच्यानेच मिक्स करा. तर हे सर्व गूळ मी यामध्ये काढून घेतलेला आहे. आता याला चमच्याने आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. यामध्ये ना तुपाची काही गरज नाही आहे जास्त घालण्याची. अशी मोदक ही 2 चमचे तुपामध्ये जरी बनवलात ना तरी मोदक खरंच खूप छान लागतात. नेहमी एकाच प्रकारचे उकडीचे मोदक किंवा तळणीचे मोदक बनवण्यापेक्षा हे थोडे वेगळ्या प्रकारचे जर मोदक बनवलात ना तर प्रसाद देण्यासाठी ही एक उत्तम पर्याय आहे. तर नक्की बनवून पहा या पद्धतीने. आता हे सर्व मिश्रण थोडंसं मिक्स करून झाल्यानंतर थोडं थंड झालेलं आहे व्यवस्थित. तर आपण आता हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया. बघा, मस्त नरम असं आपलं मिश्रण झालेलं आहे. कुठेही असं म्हणजे सुखं असं वाटत नाही आहे. व्यवस्थित गुळाचं वगैरे प्रमाण आहे. आता इथे छोटा मोदकाचा साचा घेतला आहे, त्याला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि हे मिश्रण आपण आतमध्ये ठेवून पटापट मोदक बनवून घेऊ शकतो आहे बघा. तर इथे 2 प्रकार मी तुम्हाला दाखवते. जसं जमेल तसं तुम्हाला मोदक बनवायला तसं बनवू शकता. एक तर जसं सांगितलं आतमध्ये आधी मिश्रण भरायचं आणि मग पटकन दाबून तुम्ही भरू शकता आणि झटपट तयार होतात. शेपही चांगलं व्यवस्थित दाबून भरायचं म्हणजे शेप व्यवस्थित येतो. तर बघू शकता मस्त शेप आलेला आहे. एक्स्ट्राचे बाजूला आहे मिश्रण लागलेलं ते काढून घ्यायचं आणि झटपट असे हे आपले मोदक बघा किती सुंदर दिसत आहेत. कमी तुपातले असले तरी खरंच चवीला खूप छान लागतात. आता इथे ना मी थोडंसं खरबुजाची बीज येते ना ती लावते वरून. तुम्ही ड्रायफ्रूट्स लावू शकता. थोडासा डेसिकेटेड कोकोनट वरून भुरभुरते थोडंसं हलकंसं, म्हणजे दिसायला सुंदर दिसतं बघा या पद्धतीने. असे ही मोदक दिसायला खूप सुंदरच दिसतात हे. किंवा डायरेक्ट तुम्ही हे साच्यामध्ये असंही मिश्रण भरू शकता. जसं तुम्हाला जमतंय सोपं पडतंय त्या पद्धतीने तुम्ही हे मिश्रण मोदक बनवू शकता. हाताने फक्त व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं, शेप व्यवस्थित होतो. कुठेही पोकळ राहिलं नाही पाहिजे, नाही तर तिथे शेप बिघडतो. त्यामुळे दाबून आपण हे मिश्रण भरून घ्यायचं. हे मोदक ना चवीला खरंच खूप छान लागतात. घरी कधी काय गणपतीला जास्त पाहुणे येणार असेल मग त्यांना प्रसाद देण्यासाठी तुम्ही हे बनवू शकता आणि बनवून 2-3 दिवस राहतात, अजिबात खराब होत नाही. तर एकदा नक्की बनवून पहा आणि मला सांगायला विसरू नका तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. तर हे बघा मस्त असे सुबक सुंदर असे हे आपले मोदक तयार झालेले आहेत. हे आता मी तुम्हाला डेकोरेशन लावून म्हणजे डेकोरेशनसाठी वरून बी वगैरे लावते, डेसिकेटेड कोकोनट वापरते. तुम्ही असे जी बनवून ठेवू शकता. एकदम मस्त असे झटपट होणारे मोदकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला सांगायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर झटपट असे हे आपले गव्हाच्या पिठाचे पौष्टिक असे चुरमा मोदक झालेले आहेत तयार. तर नक्की बनवा आणि एन्जॉय करा असे हे मोदक.